नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। मित्रांनो, आज आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर होणार होती, बट या ठिकाणी तुमचे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल नवीन आलेले आहे आणि त्याची डेटसुद्धा एक्सटेंड झालेली आहे। मित्रांनो, कॅप राऊंडचे डेट्ससुद्धा या ठिकाणी ऑफिशियल डेट्स डिक्लेअर झालेले आहेत। आता हे डेट्स तुमचे पुढे एक्सटेंड होणार नाही, 100% तुमचे हे डेट्स जे आहेत हे कन्फर्म राहतील। मित्रांनो, तुमचे जे फायनल मेरिट लिस्ट, प्रोविजनल मेरिट लिस्ट, ऑप्शन फॉर्म फिलिंग सगळ्यांच्या डेट्स ऑफिशियली आता डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्या सर्व डेट्स संपूर्ण शेड्यूल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट केलं होतं की आपल्या डेट्स वगैरे कशा असणार आहे। लगभग त्याच डेट्समध्ये जे आहे आपल्याला सर्व डेट्स ज्या आहेत त्या बघायला भेटत आहेत। मित्रांनो, तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघूयात। मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर आलेलो आहेत। या ठिकाणी तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट होती ती आज लागणार होती 8 तारखेला, 8 ऑगस्टला। तर ती मेरिट लिस्ट आता एक्सटेंड झालेली आहे। मित्रांनो, डेट्स ज्या आहेत, इम्पॉर्टंट डेट्ससुद्धा नवीन त्यांनी शेड्यूल केलेले आहेत, म्हणूनच त्यांनी जे आहे डेट्ससुद्धा एक्सटेंड केलेली आहे। आपण इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी पाहणार आहोत। इम्पॉर्टंट डेट्सवर जसे आपण क्लिक केले त्यानंतर आपल्याला बघायला भेटणार आहे या ठिकाणी तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे जे आहे 4 तारखेलाच खतम झालं होतं। त्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट। या ठिकाणी 8 ऑगस्ट होतं, आता या ठिकाणी 11 ऑगस्ट झालेले आहे। 11 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट बघायला भेटणार आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट काय असते, त्यानंतर त्याच्यामध्ये कुठला प्रोविजनल जनरल मेरिट नंबर कशा प्रकारे पाहायचा, कोणत्या कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे, यावर एक व्हिडिओ आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे। त्या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकतात। या ठिकाणी ग्रेव्हियन्सची डेटसुद्धा एक्सटेंड झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। साहजिकच 2 दिवसाचा ग्रेव्हियन्स पिरियड तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत आहे। 12/8/2024 पासून तर 14/8/2024 पर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता फॉर्ममध्ये। त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे। फायनल मेरिट लिस्ट तुमची 15/8/2024 रोजी डिस्प्ले होणार आहे। मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमच्या फॉर्ममध्ये एकही चेंजेस होत नाही मित्रांनो। त्यानंतर प्रोविजनल सीट मॅट्रिक्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला प्रोविजनल सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते। तर प्रोविजनल सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 ही कधी डिस्प्ले होणार आहे, तुमची जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागेल त्याच दिवशी तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक्ससुद्धा डिस्प्ले होणार आहे। आता मित्रांनो, भरपूर सारे विद्यार्थी मला म्हणतील की आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार होता की कशा प्रकारे कॉलेज वगैरे सेट करावं। तर मित्रांनो बघा, तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक्स ज्या दिवशी डिस्प्ले होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तो व्हिडिओ जो आहे बघायला भेटेल, कारण प्रोविजनल सीट मॅट्रिक्सनुसार तुमचे वॅकंट सीट्स जे असतात, वॅकंट सीट्सनुसार जे आहे मित्रांनो, तुम्ही तुमचे कॉलेज जे आहेत ते अलॉट करू शकतात किंवा तुमच्या कॉलेजची प्रेफरन्स जे आहेत ते तुम्ही टाकू शकतात। तर त्यामुळे आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा प्रोविजनल सीट मॅट्रिक्स जी आहे त्याच्या वाट पाहणार आहोत आणि त्यानंतर तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कॅप राऊंड डेट्ससुद्धा आलेल्या आहेत। ऑफिशियल कॅप राऊंड डेट्स तुमच्या आलेल्या आहेत। या ठिकाणी सबमिशन ऑफ कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फिलिंग, तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग जी आहे फर्स्ट कॅप राऊंडची ती 16 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 18 तारखेपर्यंत तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग संपणार आहे। मित्रांनो, ऑप्शन फॉर्म फिलिंग कशा प्रकारे करायची सर्व प्रकारच्या A to Z व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहेत। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवर भेटत राहतील। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट। मित्रांनो, तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहतात किंवा आपण जे कॉलेजेस टाकलेले असतात त्याच्या रिझल्ट आपण याला म्हणता येईल। अलॉटमेंट लेटर जे तुमचे लागणार आहे, प्रोविजनल अलॉटमेंट लेटर, ते तुमचे 20 तारखेला लागणार आहे। 20 तारखेला तुम्हाला माहिती पडेल की आपला कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला कॉलेज फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत। तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, या ठिकाणी जर का तुम्ही फ्रीज केलं आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असेल तर रिपोर्टिंग टाईम जो आहे तो तुमच्या दिलेला आहे 21/8/2024। तर 23/8/2024 पर्यंत तुम्हाला जे आहे इन्स्टिट्यूटमध्ये जायचे आहे ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करायचे आहे रिपोर्ट करून। त्यानंतर मित्रांनो, कन्फर्म केल्याच्या नंतर
तुम्हाला कॅप राऊंड सेकंडच्या डेटसुद्धा या ठिकाणी बघायला भेटतील। सेकंड कॅप राऊंड लगेच तुमच्या 25 तारखेपासून स्टार्ट होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी सेकंड कॅप राऊंडची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स जी आहे ती 24 नंतर मित्रांनो 25 तारखेला तुमचे जे आहे 25/8/2024 पासून तर 27/8/2024 पर्यंत तुमचे कॅप राऊंड 2ची प्रोसेस चालणार आहे। त्यानंतर कॅप राऊंड 2चा रिझल्ट तुमच्या 29 तारखेला लागेल आणि 30/8/2024 पासून तर 1/9/2024 पर्यंत तुम्हाला कॅप राऊंड सेकंडची जे आहे रिपोर्टिंग करायची आहे। कॅप राऊंड सेकंड राऊंडला जे कॉलेज लागलं असेल त्या कॉलेजला ॲडमिशन वगैरे घेऊन ते जे आहे ते 1/9/24 पर्यंत तुम्हाला कन्फर्म करायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या 2 तारखेपासून लगेच तुमची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स थर्ड कॅप राऊंडसाठी ओपन होणार आहे। थर्ड कॅप राऊंडची सीट मॅट्रिक्स ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे पुन्हा थर्ड कॅप राऊंडसाठी 3/9/2024 पर्यंत तर 5/9/2024 पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म थर्ड राऊंडसाठी जो आहे तो फिल करायचा आहे। थर्ड राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे। त्यानंतर थर्ड राऊंडचा रिझल्ट कधी लागेल तुमच्या, तर तो लागेल 7/9/2024ला तुमच्या थर्ड राऊंडचा रिझल्ट लागणार आहे। मित्रांनो या सर्व ऑफिशियल डेट्स आहेत। आपण आत्तापर्यंत जे प्रेडिक्टेशन केलं होतं त्यानुसारच आपले डेट्स जे आहेत त्या बघायला भेटत आहेत। गॅपसुद्धा तेवढाच बघायला भेटत आहे, 2 दिवस 3 दिवस, याच्या व्यतिरिक्त गॅप तुम्हाला बघायला भेटत नाही आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण तुमची जी कॅपची प्रोसेस आहे ती तुमची 10/9/2024 पर्यंत चालणार आहे। या ठिकाणी तुमची लास्ट कॅप राऊंडचा जो आहे ठिकाणी तुमचा समाप्त होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट राऊंडसाठी जे आहे ते नंतर बोलवण्यात येईल किंवा इन्स्टिट्यूट राऊंडची सीट मॅट्रिक्स जी आहे ती नंतर ओपन होणार आहे। आता मित्रांनो तुमची प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची 11 तारखेला डिस्प्ले होणार आहे। 11/8/2024 रोजी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ही डिस्प्ले होणार आहे। यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असतो, प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट नंबर काय फरक पडतो, त्यानंतर मित्रांनो प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट कशी पाहावी, कशी दिसते, त्यानंतर डाउनलोड कशा प्रकारे करावी, त्यानंतर मित्रांनो कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे या सर्व टॉपिकवर आपला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो राहणार आहे। सोबतच मित्रांनो प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय, प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स दिसते कशी, आपण काय काय त्यामध्ये पॉईंट्स चेक केले पाहिजे, सर्व प्रकारचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन अबाउट डिटेल शेड्यूल जे आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंडची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, कॅप राऊंड 1, 2, 3 सर्व प्रकारचे कॅप राऊंडचे डिक्लेअर डेट जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवर आता व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। मित्रांनो आपण अधिक माहितीसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात, त्या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती भेटेल। तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन समजली असेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।